जान्हवी, तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातल्या सगळ्यात वर्स्ट कंटेस्टंट आहात. तुम्ही या सगळ्यांना म्हणता ना, हे मी बाहेर काढेन, तुमचं मास, तुमची दादागिरी, आज सगळं इथे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढतो. दरवाजा उघडा. आज रात्री. तर जसं की तुम्ही ऐकलं, हे खरोखर सत्य आहे असं म्हणू शकतो. सध्यासाठी रितेश देशमुख यांनी खरोखर यावेळेला काहीतर असा मस्तपैकी निर्णय, काहीतर दमदार निर्णय काहीतरी घेतलेला आहे. या प्रोमोवरून तर सध्यासाठी असं वाटतंय जान्हवीला अक्षरशः रितेश देशमुख यांनी हाकलून लावले बिग बॉसच्या घरातून. आणि हे सांगताना इतकी खुशी का होत आहे मला काही कळत नाही. कारण की तो ज्या प्रकारचा गेम आहे जान्हवीचा आत्तापर्यंत आपण बघितला आहे, उद्धट उर्मट आणि काय चुडेल चेटकीन, काय किती शब्द असतील नसतील तितके शब्द आपण या 2-3 आठवड्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राने त्या जान्हवीला दिलेले आहेत तिच्या वागणुकीवरून. आणि त्याचंच आता त्यामुळेच आता बहुतेक रितेश देशमुख यांना लोकांच्या या सगळ्या म्हणजे आक्रोशामुळे तो निर्णय घ्यावा लागतोय. बिग बॉससाठी तर खरी चांगली कंटेस्टंट होती, मग तिच्यामुळे TRP मिळत होता, ती सगळी काय काय भांडणं करत होती. त्यामुळे बिग बॉस अधूनमधून तिच्यासोबत फ्लर्टिंग, तिचं कौतुक, निक्की आणि तिचं दोघींचं पण कौतुक वगैरे हे सगळं करत होते. पण त्याचबरोबर यामुळे टीकाही होत होत्या बिग बॉसवरून की तुम्ही पार्शालिटी करताय, बायस्ड आहात तुम्ही मुद्दामून जान्हवी निक्कीला काही बोलत नाही, तुम्ही तिला हाकलत नाही. रितेश देशमुख यांच्यावर पण प्रश्न करण्यात, आरोप करण्यात येत होते की ते व्यवस्थित त्या दोघींना समज देत नाही आहेत, त्यांना सरळ मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असं काहीतरी करण्याचा ते प्रयत्न करतात, असं रितेश देशमुखांवर पण आरोप होत होते. पण आता ते सगळे आरोप मोडीत काढत खरोखरच एक दमदार निर्णय झाला. रितेश देशमुख यांनी चक्क आता जान्हवीला बिग बॉसच्या हाऊसमधून बाहेर हाकलून दिलेलं आहे आत्तासाठी. या प्रोमोवरून असं वाटतंय. आता बघूया रात्रीच्या एपिसोडमध्ये. आता बहुतेक हे मला वाटतंय रविवारच्या एपिसोडपर्यंत चालेल. रविवारपर्यंत आपल्याला समजेलच की नक्की खरं काय आहे. आणि हे जर खरं असलं तर यार हॅट्स ऑफ टू बिग बॉस आणि रितेश देशमुख, त्यांनी हे काम करून दाखवलंय. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. 1000 सबस्क्रायबर्सचं टार्गेट आहे. सबस्क्राईब करून टार्गेट पूर्ण करायला आपली मदत करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.